नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये शेवटपर्यंत देण्यात आला होता आणि डिसेंबरचा हप्ता आता कालपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत. तर त्या महिलांना एक अशी चिंता वाटते की आमचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे की काय. तर त्यांच्यासाठीच ही दिलासादायक असं माहिती आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही पडताळणी करण्यासाठी सरकारमार्फत EKYC प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये 2 टप्पे करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांची EKYC करत असताना त्याच्यामध्ये त्यांना होय होय असा पर्याय निवडायचा होता आणि दुसऱ्या जे काही EKYCची पद्धत त्यांनी नंतर बदलली होती दुसऱ्या टप्प्यामध्ये. त्याच्यामध्ये जर त्यांच्याकडून ऑप्शन चुकीचा निवडला गेला असेल किंवा चुकीचा पर्याय निवडला असेल आणि KYC पूर्ण झाली असेल तर अशा महिलांना ही KYC जे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे EKYC केल्यानंतरही पडलेले नाहीत. पण त्याच्यामध्ये जर ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला आहेत जे पूर्ण त्यांची जे कागदपत्र योग्य आहेत त्या अटी व शर्तीही त्या पूर्ण करतात, त्यांचे आधार लिंक आहे, बँकचे आधार लिंक आहे, संपूर्ण आहे, अशा महिलांनी घाबरू नका. परत एकदा त्यांची हे जे निवडणुकीचा काळ आहे हो काळ संपल्याच्या नंतर त्यांची पूर्ण कागदपत्र परत एकदा तपासली जातील आणि तपासल्याच्या नंतर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर त्या महिला पात्र असतील तर त्यांना 100% त्यांचे पैसे त्यांना जमा केले जातील. काही तांत्रिक अडचणीमुळं काहींची EKYC करूनही KYC झाली नाही असं दाखवत आहे. त्यामुळं परत एकदा तपासणी सुरू आहे. थोडा विलंब लागेल, थोडा उशीर होईल, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे त्यांचे जे हप्ते त्यांना मिळाले नाहीत ते हप्ते त्यांना मिळणार आहेत आणि थेट त्यांच्या पात्र ज्या महिला आहेत म्हणजे त्यांना आतापर्यंत मिळाले नाहीत डिसेंबरच्या शेवटमध्ये दिलेला हप्ता आणि आता जानेवारीचा जो मकर संक्रांतीच्या आधी जो वितरित केलेला हप्ता आहे तो त्या पात्र ज्या महिला आहेत त्यांची यादी काढल्या जाईल परत एकदा आणि पात्र महिलांच्या खात्यावरती हे पैसे 100% दिले जाणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली आहे. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका की तुमचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा EKYC म्हणजे जो काही पर्याय निवडलेला आहे तो पर्यायामुळे कदाचित तुम्हाला ते पैसे मिळाले नसतील, पण सर्वच महिलांना हे पैसे मिळणार आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या गजानन टेक्निकल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.